ज्यानं या स्पर्धेमध्ये 4 मॅचेसमध्ये तब्बल विकेट्स मिळवल्या त्या 5, तो गोलंदाज ठरला नावंडे टीमचा विकी. सन्माननीय महेंद्रजी कांबळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण विकीला बेस्ट बॉलरचं किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करायचंय. विकी ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर, ज्यानं 4 मॅचेसमध्ये 5 विकेट्स मात्र मिळवल्यात. त्यानंतर या स्पर्धेतील अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व पहिल्यातील बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये ज्याच्या बॅटमधून तब्बल 58 धावा आपल्याला पाहायला मिळाला, तो या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ठरला गौरव घोसाळकर, ज्याच्या 58 आहेत. रितेशजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते देणार आहोत आपण बेस्ट बॅट्समनचं किताब. गौरव, ज्यानं 4 मॅचेसमध्ये तब्बल 58 धावा बनवला. चला, या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो अर्थातच घोडोली संघ. चला घोडोली टीम या, आपण ठरलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व पहिल्यातील 5व्या क्रमांकाचे मानकरी. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमचे सन्माननीय नागेशजी कांबळे आणि राजजी कांबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण घोडोली टीमला हे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचंय. खूप छान खेळले खऱ्या अर्थानं. आपण पाहताय घोडोली संघ देखील या स्पर्धेमध्ये ते ठरलेत या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचे मानकरी. आणि तदनंतर या स्पर्धेतील 4र्थ क्रमांकाचा मानकरी ठरला यशराज कन्स्ट्रक्शन जय हनुमान शेकिन चिंचोली हा संघ. चला या कॅप्टन, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमच्या सन्माननीय क्रिश कांबळे आणि तुषार कांबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यशराज कन्स्ट्रक्शन जय हनुमान शेकिन चिंचोली या संघाला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. तदनंतर या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा पारितोषिक. या स्पर्धेमध्ये खूप छान खेळला आज संघ. 40-40 सरकार समीर हडप पुरस्कृत नावंडे हा संघ ठरलाय या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी. महेंद्रजी कांबळे आणि रोहितजी कांबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नावंडे टीमला 3य क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं. बादशाह भाई, चला नंतर संघर्ष मित्र आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व पहिल्याचा रनरअप अर्थात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला
तो कराडे ब. चला या कराडे ब संघाचे संघनायक संपूर्ण स्क्वॉड आला तरी चालेल आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमच्या सन्माननीय जय गायकवाड आरव कांबळे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रनरअप टीमला हे रनरअपचं किताब द्यायचंय. रनरअप ठरला या स्पर्धेतील कराडे हा संघ मेगा फायनल मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिथे मात्र सावरोली टीम्स अगेन्स्ट तो परास्त झाला आणि या स्पर्धेतील रनरअप ठरला आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी. चॅम्पियन हे किताब देण्या अगोदर आपण मालिकावीर हे किताब या ठिकाणी देणार आहोत. संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ची ही स्पर्धा पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना 99 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स मिळवल्या. तो यशराज कन्स्ट्रक्शन जय हनुमान शेकिन चिंचोली टीमचा निशाण ठरलाय या स्पर्धेचा मालिकावीर. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संदेशजी कांबळे साहेब, ग्रुप ग्रामपंचायत जामरुखचे विद्यमान उपसरपंच यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी निशाणला हे मालिकावीरचं किताब द्यायचंय. मालिकावीरसाठी अगदी आपण पाहताय सायकल आणि तदनंतर एक ट्रॉफी देऊन निशाणला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. काय जबरदस्त बॅटिंग, स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ते देखील निशाणच्याच बॅटमधून आलं आणि अगदी सेकंड मॅच मध्ये 33 धावा, तब्बल 99 धावा, 3 विकेट्स त्याच्या नावावरती. आणि त्यानंतर चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व पहिल्याचा चॅम्पियन संघ ठरलाय सावरोली. चला या चॅम्पियन टीम मी आमच्या सन्माननीय रितेशजी कांबळे, संदेशजी कांबळे, राज गायकवाड खऱ्या अर्थानं ज्यांनी सावरोली संघ पुरस्कृत केला त्या संघाचे पुरस्कर्ते राज गायकवाड यांना देखील विनंती असेल. संदेशजी कांबळे मी आमच्या सर्व आयोजन कमिटीला देखील विनंती करेन की आपण सर्वांनी यायचंय. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते चॅम्पियन टीमला या ठिकाणी चॅम्पियनचं किताब देणार आहोत. नमन कांबळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या, सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे चॅम्पियनचं किताब चॅम्पियन टीमला देतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचे आभार. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला मदत केली, ज्यांची ज्यांची मदत लाभली त्या सर्वांचा आभार. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं आपण जाहीर करूया. यस, आणि मी पुनश्च एकदा आयोजकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली.